श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। कसे आहे तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही सर्व खूप मस्त मजेत असाल, स्वामी भक्तीत विलीन असाल, स्वामींचे नाव घेत राहा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून ना अशी एक उपाय सांगणार आहे, असा एक सेवा सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्याकडे पैशाचा पाऊस पडेल। आता पैशाचा पाऊस म्हणाल तर असं नाही की तुमच्याकडे कुठून तरी पैसे येऊन पडतील, तर या उपायाने तुमचे पैसे येण्याचे मार्ग वाढणार आहेत। म्हणजे वेगवेगळ्या सोर्समधून तुमच्याकडे पैसे येतील, अचानक कुठून ना कुठून तुमच्याकडे असे पैसे येतील तुम्हाला गरज असेल तेव्हा। फक्त ही सेवा तुम्हाला मनापासून करायची आहे। या सेवेचा मला देखील अनुभव आलेला आहे आणि हा उपाय मी देखील यूट्यूबला पाहूनच केला होता। हा काय माझा स्वतःचा उपाय नाही आहे, मी यूट्यूबला पाहिलं, मला तो उपाय पटला, मग मी तो केला आणि मला त्याचं फळ मिळालं। आणि मला असं वाटतं की तुम्ही देखील हा योग्य पद्धतीने केला तर तुम्हाला देखील 100% त्याचा फायदा होईल याची मला खात्री आहे। तर बघा, आताची सध्याची परिस्थिती आपण जर बघितली ना तर असे खूप सारे मुलं आहेत, तुमची मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः असताल की खूप अभ्यास केला, एज्युकेशन पूर्ण झालं पण नोकरी मिळत नाहीये। तर हा उपाय जर तुम्ही केला ना तर त्याने तुम्हाला नोकरी मिळेल, म्हणजे तुमच्या ज्या काही अडचणी असतील ना त्या दूर होतील। आणि मला खरंच मनापासून वाटतं की सगळ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, सगळ्यांच्या अडचणी स्वामींनी दूर कराव्यात, माता लक्ष्मींनी दूर कराव्यात। तर त्यासाठीच हा उपाय तुम्ही एकदा नक्की करा। हा उपाय तुम्हाला लगातार 5 शुक्रवार करायचा आहे। याच्यामध्ये जर तुम्हाला सुतक पडलं किंवा पाळी आली तर काही हरकत नाही, म्हणजे आता तुमचे 3 शुक्रवार हा उपाय करून झाला आणि 4थ्या शुक्रवारी तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही तो सोडून द्या आणि त्याच्यानंतरचे पुढचे 2 शुक्रवार करा। जसं आपण माता लक्ष्मी म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार करतो ना, की एखाद्या याला अडचण आली तर एक गुरुवार एक्स्ट्रा करतो, तशाच पद्धतीने तुम्ही हे देखील करू शकता। तर आता चला काय करायचं, सकाळी शुक्रवारी लवकर उठायचं, मस्त स्वच्छ असे अंघोळ करायचे, केस धुवायचे, त्यानंतर देवपूजा करायची, म्हणजे तुमचे जे आहे ना रोजचं जे काही करता तुम्ही तशा प्रकारे करायचे आहे। देवपूजा झाली की तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय देवपूजा झाल्यावरच करायचा आहे। तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे व त्या तांब्यामध्ये तुम्हाला 1 चमचा निरसं दूध माहिती आहे ना, जे तापवलेलं नसतं, शक्यतो पिशवीतलं आणायचं टाळा। तुमच्या इथे घरगुती दूध भेटत असेल तर ते घेतलं तर बेटर, पण भेटतच नसेल तर मग ठीक आहे, तुम्ही पिशवीतलं घ्या। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तुम्हाला गंगाजल घ्यायचा आहे। तुमच्याकडे गंगाजल नसेल तर दुकानातून घेऊन या, कारण तुम्हाला हे 5 शुक्रवार लागणार आहे। त्यानंतर थोडं पाणी घ्यायचं आहे, अर्धा तांब्या, त्यामध्ये 7 काळे तीळ, 7 तांदूळ व चिमूटभर हळद। आणि तुम्हाला स्टीलचा तांब्या घ्यायचा नाही आहे, घेतला तरी चालेल, पण जर तांब्या घेतला ना तर आपला सूर्य मजबूत होतो, त्यामुळे शक्यतो तांब्याच घ्या। आता बघा, व्यवस्थित तुम्हाला सांगते, तांब्या घेतला, त्याच्यामध्ये 1 चमचा दूध टाकलं, त्याच्यामध्ये 1 चमचा तुम्हाला गंगाजल टाकायचं, त्याच्यामध्ये मोजून 7 काळे तीळ टाकायचे, मोजून 7 तांदूळ टाकायचे आणि चिमूटभर हळद टाकायची व तो अर्धा तांब्या भरेपर्यंत पाणी टाकायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला त्या कलशकडे, म्हणजेच त्या तांब्यात जे पाणी आहे ना त्याच्याकडे बघायचं आहे, त्यात तुम्हाला तुमचा चेहरा पाहायचा आहे व तांब्यात पाहून तुम्हाला माता लक्ष्मीला विनंती करायची आहे की माता लक्ष्मी, माझ्या घरी तुझी कृपा अशीच राहू दे, घरात धनाची बरसात होऊ दे, तू माझ्या घरी कायम वास्तव्य कर, मला कधीच पैशाची कमी पडू देऊ नको। व त्याचबरोबर तुम्हाला भगवान विष्णूंना देखील प्रार्थना करायची आहे। व दोघांना प्रार्थना करून झाली की तो तांब्या तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोजवळ ठेवायचा आहे। जर तुमच्याकडे फोटो नसेल, मूर्ती असेल तर मूर्तीजवळ ठेवा, पण फोटो नाही तर मूर्ती असणं खूप गरजेचं आहे घरामध्ये। व एवढं करून झालं की तुम्हाला कमलात्मक मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे। हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि आता इथे पण एकदा सांगते। तर मंत्र असा आहे, ओम श्री ही श्री कमले कमलालये प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमः। हा मंत्र तुम्हाला लगातार 108 वेळा म्हणायचा आहे। आणि हा मंत्र म्हणून झाला की तुम्हाला तांब्या उचलायचा नाही आहे, लक्ष्मीच्या फोटोजवळच, माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ जिथे तुम्ही ठेवलाय तिथेच ठेवायचा आहे।
त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमची अंघोळ वगैरे करून झाली, तुम्ही देवपूजा करायला जाल, त्यावेळेस तो तांब्या तुम्हाला त्यातलं पाणी एकतर तुळशीला टाकायचं आहे किंवा मग झाडांना टाकायचं आहे. हा उपाय तुम्ही लगातार 5 दिवस करा आणि बघा तुम्हाला खरंच या उपायाचा फरक जाणवेल. फक्त तुम्ही तो मनापासून करा आणि नेक्स्ट मंथमध्ये जेव्हा तुमचे 5 शुक्रवार करून होतील ना, त्यावेळेस मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा म्हणजे मी स्वतः अनुभव घेतला आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे आणि मी खरंच तुम्हाला खूप मनापासून सांगते. मला वाटतं की तुम्ही देखील हे करून बघावं आणि एकदम सकारात्मक विचाराने आणि विश्वासाने करून बघावं. जिथे विश्वास असेल ना, तिथे प्रत्येक गोष्ट शक्य होते. त्यामुळे नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.